नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एक मोस्ट सेलिंग सिडान जे की डिझायर आहे मित्रांनो. आणि डिझायरचं हे VXI CNG मॉडेल आहे. या गाडीमध्ये आपल्याला स्पेसियस असं इंटिरियर सोबत आपल्याला चांगलं मायलेज पण मिळणार आहे, कारण की CNG मॉडेल आहे मित्रांनो. CNG मध्ये आपल्याला जवळपास 25 ते 30चं ॲव्हरेज कंपनीकडून मिळते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला मायलेजची पण टेन्शन नाही आणि पेट्रोलवरती चालवण्याचं पण गरज नाही मित्रांनो. चला आता आपण व्हिडिओला सुरू करूया. की पाहिली तर मित्रांनो, अशी मारुतीच्या टिपिकल गाड्यामध्ये असते तशी की दिलेली आहे. यावरती तुम्हाला फिजिकल की पण आहे मित्रांनो. एक लॉकचं बटन आणि अनलॉकचं बटन दिलेलं आहे. अनलॉक झाल्यानंतर तुम्ही साऊंड पाहू शकता, किती फॅमिलियर असं आहे. मारुतीच्या प्रत्येक गाड्यामध्ये की आणि आवाज प्रत्येक सेम असतो. फ्रंटला पाहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्रोजेक्टर बेस हॅलोजनमध्ये हेडलाईट दिले आहेत. याचा थ्रू पण तसा डिसेंट आहे. तुम्हाला आफ्टर मार्केट यावरती LED लाईट बसून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. आणि फॉग लाईट गाडीमध्ये दिली नाही, तर याची हाऊसिंग दिलेली आहे. हाऊसिंग आपण यावरती बसू शकतो. आणि डीलर थ्रू पण आपल्याला ॲसेसरीज खूप दिले आहेत मित्रांनो. त्यामुळे आपल्याला ॲसेसरीजची पण चिंता नाही आणि डिस्काउंट पण गाडीवरती खूप आहेत. फ्रंट पाहिलं तर गाडीचा असा प्रीमियम असा फ्रंट दिलेला आहे. ऑडी कशी मित्रांनो दिसते तशी न्यू जनरेशनमध्ये लुक दिला आहे गाडीचा. ग्रिल पहा, इथे पॅनो ब्लॅक फिनिशिंगमध्ये थोडी लायनिंग दिली, क्रोममध्ये लायनिंग दिलेली आहे. सुझुकीचा लोगो दिलेला आहे. प्रीमियम टच दिला आहे मित्रांनो या जनरेशनला मारुतीने. आपल्याला इथे अलॉय व्हील पहा मित्रांनो, 165/80 R14 इंचीचा आपल्याला स्टील व्हील दिलेला आहे. आणि यावरती हे व्हील कव्हर्स आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. फ्रंटला आपल्याला डिस्क ब्रेक दिले आहेत आणि मागच्या साईडला आपल्याला गाडीमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. सीएटचे टायर आहेत मित्रांनो. गाडीचा 165 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे, जे की आपल्याला खेड्यामध्ये वगैरे असं कुठे पण काही लागणार नाही मित्रांनो. आणि हे साईडला पाहत असेल तर मित्रांनो, हे ॲसेसरीचा पार्ट आहे. गाडी डिलिव्हरीसाठी अवेलेबल आहे मित्रांनो ही, त्यामुळे एवढी चमकत आहे गाडी. हे पण मित्रांनो ॲसेसरीचा पार्ट आहे. कस्टमरनी या गाडीवरती खूप काही ॲसेसरीज लावलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे. इलेक्ट्रिकल फोल्डेबल आणि ॲडजस्टेबल ORM दिले आहेत. टर्न इंडिकेटर पहा मित्रांनो, इथे तुम्हाला यावरती टर्न इंडिकेटर पण दिलेलं आहे. बॅक साईडनी लुक पहा मित्रांनो, ही आपल्याला स्मोकी ब्लॅकमध्ये आपल्याला LED मध्ये टेल लाईट दिलेला आहे. इथे तुम्ही लाइनिंग पाहू शकता. गाडीमध्ये CNG असून पण गाडीमध्ये आपल्याला बूट स्पेस पण कॉम्प्रोमाइज करता येणार नाही मित्रांनो. हे पहा मित्रांनो, इथे आपल्याला CNG टँक दिलेला आहे. CNG टँक आपल्याला जवळपास 55 लिटरचा दिलेला आहे. हे तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही, वॉटर वेटिंग कॅपॅसिटी याची. यामध्ये तुम्हाला जवळपास 7.5-8 किलो CNG बसेल. हे वरती थोडं मारुती यावरती थोडी कवरिंग वगैरे ठेवायला पाहिजे होती मित्रांनो. पूर्ण वायर वगैरे विजिबल होत आहेत पूर्ण, त्यामुळे मित्रांनो थोडं वियर्ड वाटत आहे. यावरती मारुतीने थोडं काम करायला पाहिजे. इथे आपल्याला मॅन्युअलमध्ये स्विच करण्यासाठी इथे CNGचा नॉब दिला आहे. सेफ्टी पर्पजसाठी मित्रांनो एक चांगला आहे तो. आणि 1-2 लगेज बॅग मित्रांनो बसू शकतात. इथे पाहिले तर आपल्याला जेन्युइन ॲसेसरीज दिल्या आहेत. कवर वगैरे कस्टमरने यावरती ॲसेसरीज पण खूप घेतलेल्या आहेत. इथे गाडीचं स्पेअर व्हील पहा मित्रांनो, स्पेअर व्हील पण दिलेलं आहे गाडीला. त्यामुळे आपल्याला कुठे पंक्चर वगैरे झाली कुठे थांबण्याची गरज पण नाही. इथे आपल्याला मित्रांनो रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे, सुझुकीचा लोगो आहे, हाय माउंट स्टॉप लाईट, शार्क फिन अँटेना, पूर्ण गोष्टी दिल्या आहेत मित्रांनो. बॅक साईडला आपल्याला 4 पार्किंग सेन्सर दिलेले आहेत. पूर्ण गोष्टी गाडीमध्ये दिल्या आहेत. तर आपण बॅक साईडला स्पेस वगैरे जाऊन पाहूया मित्रांनो. डोअर ट्रिम पहा, असं ब्लॅकमध्ये दिलेलं आहे. इथे बॉटल होल्डर दिलं आहे. पॉवर विंडोचं कंट्रोल, डोअर अनलॉक करण्यासाठी क्रोममध्ये लायनिंग दिली आहे मित्रांनो. इथे क्रोममध्ये पूर्ण हार्ड प्लास्टिक आहे. आणि सीटा पूर्ण व्हाईटमध्ये दिल्या आहेत मित्रांनो. ही सीट कवर दिली कंपनी थ्रू आपण बसू शकतो. याची फिटमेंट वगैरे तुम्ही पाहू शकता, किती चांगल्या पद्धतीने मारुती सुझुकीने फिटमेंट दिलेली आहे. 3 पॉइंट सीट बेल्ट सोबत आपल्याला सेंटरला आर्मरेस्ट दिला आहे. यावरती 2 कप होल्डर पण आहेत. खालती मॅट पण आहे मित्रांनो. आणि बॅक साईडला आपल्याला AC पण दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, मी किती कम्फर्टेबल पद्धतीने बसलेला आहे. 4 मीटरच्या मध्ये पण गाडी असल्यामुळे तुम्हाला लेग स्पेस पण चांगल्या पद्धतीने दिला आहे. एक कम्फर्ट कसं म्हणतात गाडीमध्ये, तो पूर्णपणे आपण दिला आहे. 2 पॅसेंजर खूप कम्फर्टेबल पद्धतीने किती पण लांब प्रवास करू शकतात मित्रांनो या गाडीमध्ये. आणि गाडीला 3 पण जण बसू शकतात. थोडा हंप सेंटरला मध्ये मोठा आहे मित्रांनो, त्यामुळे थोडंफार अडचण होऊ शकते. इथे AC वेंट दिला आहे. 2 Type-C मध्ये पोर्ट दिले आहेत आपल्याला चार्जिंग करण्यासाठी. सेंटरला तुम्हाला इथे सेंटर लाईट दिला आहे हॅलोजनमध्ये. पूर्ण असं व्हाईट इंटेरियर असल्यामुळे मित्रांनो पूर्ण एअरी वाटत आहे मला. आणि बॅक साईडनी तुम्हाला डॅशबोर्ड पाहिल्यानंतर असा दिसतो मित्रांनो डॅशबोर्ड. आपण ड्रायव्हर साईड बसून पाहूया मित्रांनो, कंट्रोल्स वगैरे काय दिले गाडीमध्ये.
डोर पाहिले तर असं ब्लॅकमध्ये पूर्ण हे दिलं आहे मित्रांनो. हे सॉफ्ट टच आहे मित्रांनो. इथे आपल्याला डोर पकडण्यासाठी इथे दिलं आहे. वन टच ड्रायव्हरची विंडो दिली आहे मित्रांनो, वन टच डाऊनसाठी. आणि इथे तुम्हाला फोल्ड वगैरे करण्यासाठी इथे बटन दिलेलं आहे. आणि जॉयस्टिक दिले आहे मित्रांनो तुम्हाला अँगल वगैरे सेट करण्यासाठी मिररचा. 4 पॉवर विंडोचे कंट्रोलसोबत गाडीमध्ये 4 स्पीकर आहेत, बॉटल होल्डर दिलेलं आहे. आणि हे तुम्हाला डोरचे हे किती प्रीमियममध्ये दिले आहेत. इथे आपल्याला डिक्की बोनट ओपन करण्यासाठी दिले आहे मित्रांनो. आणि ड्रायव्हरची सीट हाईट ॲडजस्टेबल आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. त्यामुळं तुमची हाईट कमी असेल तर त्याचा पण मारुतीने विचार केलेला आहे. VXI CNG असं बेस मॉडेल असल्यामुळे पण खूप काही फीचर दिले आहेत मित्रांनो गाडीमध्ये. इथे तुम्हाला पुढचं हुड ओपन करण्यासाठी आहे मित्रांनो, पेट्रोलचं ओपन करण्यासाठी इथे दिलं आहे. आणि CNGमध्ये स्विच करण्यासाठी इथे बटन दिलं आहे. आणि हेडलाईटचा लेवल करण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही, इथे बटन आहे. ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन हे इथे आहे. AC आपल्याला इथे दिलेलं आहे. चला आपण बसून पाहूया मित्रांनो गाडीचा थाई सपोर्ट वगैरे कसा आहे काय नाही. कुशनिंग वगैरे चांगल्या पद्धतीने आहे मित्रांनो गाडीची. असं इग्निशन ऑन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इंटिरियर असं सुझुकीचा ते लोगो येतो. ते ॲनोलॉगमध्ये तुम्ही स्पीडोमीटर पाहू शकता किती प्रीमियम मोटर आहे. गुड आफ्टरनून गाडी म्हणत आहे आपल्याला. फ्यूल लेवलचं पण इंडिकेशन देत आहे गाडी. याला आपण कॅन्सल करू. स्टेअरिंग पहा मित्रांनो, असं तुम्हाला फ्लॅट बॉटम थोडं स्टेअरिंग व्हील दिलेलं आहे. यावरती सुझुकीचा लोगो आहे. क्रोममध्ये थोडं असं इथे राऊंड शेप दिलेला आहे. व्हॅल्यूम अप डाऊन करण्यासाठी इथे बटन दिले आहेत. मोड वगैरे प्रिव्हियस नेक्स्ट करण्यासाठी बटन आहे तिथे. आणि म्यूट करण्यासाठी या साईडला बटन दिले मित्रांनो. अपर व्हेरियंटमध्ये आपल्याला इथे क्रूज कंट्रोलचे पण बटन आहेत. या साईडला आपल्याला हेडलाईटचे बटन दिले आहेत. या साईडला आपल्याला वायपरचे बटन आहेत. स्पीडोमीटर पाहिलं तर ॲनोलॉगमध्ये दिलं आहे मित्रांनो. हे इथे पाहू शकता तुम्ही RPM मीटर आहे. आणि इथे तुम्हाला छोटूसा डिस्प्ले दिला आहे. यावरती आपल्याला इकडे तुम्ही पाहू शकता पेट्रोलचं तुम्हाला इथे लेवल दाखवत आहे आणि CNGचं इथे. आणि सीट बेल्ट किती पॅसेंजरनी हे केले त्याचं पण इथे वॉर्निंग दाखवत आहे मित्रांनो. आणि याला हे करण्यासाठी इथे छोटूसा नॉब दिला आहे. ट्रिप A, ट्रिप B, ॲव्हरेज, रेंज पूर्ण गोष्टी दाखवते मित्रांनो. या साईडला आपल्याला स्पीडोमीटर आहे. आणि इंजिन टेम्परेचर वगैरे पूर्ण दाखवते मित्रांनो. इथे चांगल्या पद्धतीने असा आपल्याला इंटिरियर दिलं आहे. प्रीमियम आहे मित्रांनो पूर्ण असं. गाडी बजेटमध्ये पण असली तरी पण गाडीचं इंटिरियर असं मला खूप चांगल्या पद्धतीने वाटत आहे. प्रीमियम टच मारुतीने दिलेलं आहे. इथे पाहिलं तर टच स्क्रीन दिली आहे, ज्यामध्ये आपण अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले वायरलेसली चालू शकतो मित्रांनो. आणि पेअर करणं ते वगैरे एकदम सोपं आहे याला. आणि गाडीमध्ये 4 स्पीकरची क्वालिटी पण तशी नो डाऊट चांगली आहे. टच रिस्पॉन्स पहा तुम्ही. याच्या सेटिंग पण खूप आहेत मित्रांनो. इथे आपल्याला सेंटरला AC वेंट, हजार्ड लाईटचं बटन दिलं आहे. आणि सिल्वरमध्ये इथे तुम्ही लाईनिंग पाहू शकता. इथे पहा मित्रांनो आपल्याला ऑटोमॅटिक AC दिलं आहे. यामध्ये मॅक्स ACचं पण बटन दिलं आहे. हे मॅक्स ACचं बटन दाबल्यानंतर AC असा फुल थ्रोमध्ये काम करेल. आणि कॅबिन आपलं काही क्षणातच खूप थंड होईल मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जास्त याला वरती खाली करण्यासाठी सेट करण्याची गरजच नाही. खालती पाहिलं तर आपल्याला इथे एक पोर्ट दिलेला आहे. आणि इथे USB पोर्ट आहे मित्रांनो. 2 कप होल्डर दिले तर गाडीमध्ये 5 गेअर आहेत जे की एकदम स्मूथ आहेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता कुठलाच लॅग वगैरे नाही आहे. इथे आपल्याला हँडब्रेक दिलेला आहे. या साईडला आपल्याला ग्लोब बॉक्स आहे. ग्लोब बॉक्समध्ये लाईट वगैरे काही नाही मित्रांनो. असं इंटिरियर दिलं आहे. इथे आपल्याला डे नाईटमध्ये IRVM. या साईडला तिकीट होल्डर आहे. या साईडला पण तिकीट होल्डर दिलं आहे. मिरर दिलं आहे मित्रांनो इथे. आणि सेंटरला तुम्हाला हॅलोजनमध्ये लाईट दिला आहे. बाकी गोष्टी आपल्याला स्टेअरिंगला ॲडजस्टमेंट आहेत मित्रांनो. टिल्ट ॲडजस्टमेंट दिले, टेलिस्कोपिक नाहीत ॲडजस्टमेंट. गाडीचं राहिलं फक्त आपलं इंजनची माहिती आणि प्राइसिंग. चला आपण गाडीच्या बाहेर जाऊन पाहूया. हे पहा मित्रांनो आपल्याला इथं असं इंजन दिलेलं आहे. खालती कवरिंग आहे मित्रांनो. 1.2 लिटरचं इंजन आहे, 3 सिलेंडर. वरती पाहिलं तर इन्सुलेशन पण दिलं आहे. एक जड असा बोनट दिलेला आहे. आणि गाडीला भारत एनकॅपनी 5 स्टार रेटिंग पण दिली आहे. गाडीमध्ये आपल्याला 1.2 लिटरचं Z सिरीजचं इंजन दिलं आहे. Z सिरीजचे मारुतीचे इंजन खूप स्मूथ केले आहेत मित्रांनो. 3 सिलेंडरचं इंजन असून पण आपल्याला व्हायब्रेशन वगैरे कुठल्याच पद्धतीने गाडीमध्ये जाणवत नाहीत मित्रांनो. 1.2 लिटरच्या इंजनमध्ये आपल्याला 100 bhp आणि 111 न्यूटन मीटरचा टॉर्क दिला मित्रांनो. CNGवरती टॉर्क गाडीचा थोडाफार कमी होईल. आणि गाडी हायवेला वगैरे खूप चांगल्या स्मूथ पद्धतीने चालते. आणि गाडीच्या ॲव्हरेजबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो CNGवरती आपल्याला गाडी 35च्या वरतीच देईल मित्रांनो. बाकी तुम्हाला गाडीमध्ये सेफ्टी फीचर पण खूप दिले आहेत. 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल असे. त्यामुळे तुम्हाला सेफ्टीची पण काही चिंता नाही. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.